Hello friends, how are you? Fine and fresh? Okay, welcome back to my channel Elite English Workshop. Today we are going to learn one of the best poems of 10th standard English subject, first unit, first poem. 1.1, a teenager's prayer. It is composed by J. Morse. किशोरवयीन मुलांच्या समस्या काय असतात, त्यांच्या जीवनातले स्वप्न काय असतात, त्या संदर्भात कवीने ही कविता आपल्यासाठी कंपोज केलेली आहे. ती आता आपण समजूया. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवशी नव्याने सुरू होतो, नव्या समस्या जागृत होतात, ते आपण सॉल्व करतो, त्याच्यावर निर्णय घेतो. आणि तसा माझ्या जीवनासमोर दोन रस्ते आहेत, एक चांगला आणि एक वाईट. आणि म्हणून मला एक रस्ता निवडायचा आहे, पण नेमका कुठला निवडावा त्याविषयी मी कन्फ्यूज असल्यामुळे कवी परमेश्वराकडे साकडे घालतो, प्रार्थना करतोय. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. मित्र हो, एक रस्ता असा आहे जो यशाकडे जातो आणि दुसरा असा आहे जो अंधारातून जातो, अंधारमय जगातून जातोय, जो मला वेदना देईल, दुःख देईल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. म्हणून परमेश्वरा, मला सतत विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी चक्षु ज्ञान प्रदान करा, जेणेकरून मी यशाच्या मार्गाने वाटचाल करेल. अशा रीतीने कवी मनोभावे देवाला प्रार्थना करतोय की मला जीवनात संकट यायला नकोत आणि मी यशाच्या शिखरावर पोहोचायला हवा या हेतूने. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean fit for the life each day. कुठल्याही मोहाला मी बळी पडणार नाही किंवा तसं त्या मोहाला नाही म्हणण्याची शक्ती मला दे, असं परमेश्वराकडे कवी साकडे घालतो, प्रार्थना करतो. या प्रश्नावरती, या कवितेवरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात. सेट 1. A. Read the following extract and do the activities. A1. Complete the following sentences. The poet can choose the road of life at which A. leads to great success and B. leads to great distress. म्हणजेच हा सेट 1 आहे. असा सेट 2, सेट 3, सेट 4 देखील या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो. A2. Complete the following web about the poet's prayer to God. Prayer to God is, हे चारही रकान आपल्याला भरायचे आहेत. Is to open the eyes. Second, to bring the best in him. Third, to help to stand for the right things. And fourth, to choose the road of life. याच्यानंतर A3. Match the lines in column A with B figure of speech. A column, that leads to great success. B column मध्ये नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. जसे A चं उत्तर आहे पर्सॉनिफिकेशन. सेकंड, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, अलिटरेशन. 3. I can choose to take the road of life, metaphor. And 4th, please open my eyes dear Lord, apostrophe. यानंतर पुन्हा सेट 4 आहे, म्हणजे सेट 2, सेट 3 सुद्धा ह्या पुस्तकामध्ये मी फ्रेम केलेले आहेत. A1. Complete the following sentences. A1, 2, 3, 4, 5. The poet want to be open the ways because he wants to see clearly. Second, he wants to stand for what is right. Third, he wants to keep down his body. And fourth, he wants to live away from temptation. और ह्याच प्रश्नावर कशा रीतीने आणखी वेगळ्या पद्धतीने
प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ह्याच कम्प्लीट फॉलोइंग सेंटेन्सवरती आधारित. जसं फॉर एक्झाम्पल, द पोएट्स वॉन्ट्स टू सी क्लिअरली, वॉन्ट्स टू स्टँड फॉर राईट, टू कीप हिज बॉडी क्लीन अँड टू अवे फ्रॉम टेम्पटेशन. A3 याच्यावर आणखी कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचा आपण अभ्यास करूया. ह्या कवितेमध्ये पोएटिक डिव्हाइसेस खूप सुंदर वापरलेले आहेत, म्हणून त्याच्यावर बोर्डात प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. जसं A3, मॅच द लाईन्स इन कॉलम वेव विथ B, द फिगर ऑफ स्पीच. फर्स्ट, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. म्हणजे हा कुठला अलंकार असू शकतो? अपॉस्ट्रॉफी. सेकंड, अँड फिट फॉर लाईफ इच डे. हा अलिटरेशन आहे, कारण फ इज रिपीटेड इन दिस लाईन. अशा रीतीने ह्या कवितेनंतर आपण पुन्हा बोर्डाकडनं तुम्हाला 5 मार्कासाठी ॲप्रिसिएशन विचारलं जातं. त्याचा अभ्यास आपण पुढच्या वर्कशॉपमध्ये करूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओज आपल्याला लगेच पाहता येतील. थँक्यू.